मागच्या लेक्चरमध्ये आपण संघटना म्हणजे काय किंवा संघटनेचा एक ढोबळमानाने विचार आपण मागच्या लेक्चरमध्येच केलेला आहे। आज शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण संघटना म्हणजे काय ही बाब या ठिकाणी बघणार आहोत। आज व्यक्तीची ओळख, ती व्यक्ती कोणत्या संघटनेत कार्य करते, प्रामुख्याने यावरून होत असलेली आपल्याला दिसून येते। आधुनिक युगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे एखाद्या संघटनेच्या कार्याशी संबंधित असतेच। महाविद्यालय विद्यार्थी ते विद्यार्थी संघटनेशी, शिक्षक वर्ग शिक्षक संघटनेशी, व्यापारी संघटनेशी, सहकारी कर्मचारी संघटनेशी संबंधित असतात। संघटना ह्या अनेक प्रकारच्या असतात। काही व्यावसायिक असतात, काही सामाजिक व सांस्कृतिक असतात, तर काही ह्या राजकीय स्वरूपाच्या सुद्धा असतात। प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रत्येक स्थानिक संस्था, घटक राज्य, केंद्र शासन आणि आंतरराष्ट्रीय संस्था एक प्रकारच्या ह्या प्रशासकीय संघटनाच आहेत। काही संघटना खूप मोठ्या असतात, तर काही संघटना ह्या लहान असतात। त्यातील सभासद मोठ्या संघटनेतील सभासदांची संख्या ही अधिक असते, तर काही संघटना ह्या ज्या लहान आहेत त्यांच्या मात्र सभासद संख्या या ठिकाणी कमी असलेली आपल्याला दिसून येते। काही संघटना औपचारिक तर काही संघटना ह्या अनौपचारिक असलेल्या सुद्धा आपल्याला दिसून येतात। संघटनांची रचना कशीही असो, त्या कोणत्याही स्वरूपाच्या असो, आधुनिक युगातला प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या संघटनेशी संबंधित असलेलाच आपल्याला दिसून येतो। एवढेच नाही तर एकापेक्षा अनेक संघटनांशी एका व्यक्तीचे संबंध असलेले दिसून येतात। जसं एक व्यक्ती जर तो प्रशासकीय सेवेत कार्य करीत असेल, तो कर्मचारी संघटनेशी संबंधित असतो। त्याचबरोबर तो ज्या समाजाचा असेल त्या समाजाच्या संघटनेशी तो संबंधित असतो। अनेक स्वरूपाचे हितसंबंध त्याचे इतरांशी जुळत असतील, तर तशा हितसंबंधी संघटनेशी सुद्धा तो जोडलेला असतो। थोडक्यात आधुनिक मानवी जीवन हे प्रामुख्याने संघटनात्मक बनलेले। मागच्या वेळेस आपण बघितलं की आजचं जीवन हे पूर्णपणे काय झालेलं आहे, संघटनात्मक जीवन हे झालेलं आहे। आपण संघटनात्मक समाजामध्ये आज राहत आहोत, जेथे प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणी संघटनेचं जाळं असलेलं आपल्याला दिसून येते। रॉबर्ट प्रिस्टस यांनी म्हटले आहे, आज व्यक्तीची ओळख ती व्यक्ती कोणत्या संघटनेची सभासद आहे यावरून होते। ती व्यक्ती कोणत्या संघटनेचा सभासद आहे यावरून आजच्या घडीला त्या व्यक्तीची ओळख ही होत असते। आधुनिक काळात संघटनेला खाते अथवा विभागही म्हणण्यात येते, मात्र संघटना त्यापेक्षा अधिक व्यापक अर्थ धारण करीत आहे हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येते। काही विचारवंतांनी संघटनेला केवळ आराखडा म्हटले आहे, तर आधुनिक विचारवंत मात्र संघटनेला किंवा संघटनेमध्ये मानवी घटकाच्या अस्तित्वाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर महत्त्व देतात। ते संघटनेला मानवी दृष्टिकोनातून बघतात। त्याचबरोबर अलीकडील काळात संघटनेच्या अभ्यासाला सामाजिक शास्त्रात अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। कारण काय की कोणतेही शास्त्र असो, कोणतेही हे असो, संघटनेच्या माध्यमातूनच सर्व कार्य या ठिकाणी चालत असतात। औद्योगिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्यामुळे मानवी जीवनातील विविध संघटना
अत्यंत गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. साहजिकच सामाजिक शास्त्रज्ञ या गुंतागुंतीच्या अभ्यासाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. प्रामुख्याने समाजशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञांनी संघटनेच्या अभ्यासामध्ये मोलाची भर टाकली आहे. कारण संघटना ही एक मानवी दृष्टिकोनातून आपण बघितलं तर संघटनेमध्ये या मानवी घटकाला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मानव किंवा मानवी घटक ज्या ठिकाणी अस्तित्वात असेल त्या ठिकाणी आपण बघतो की इमोशन्स आले, मतं आले, विचार आले. त्यामुळं या संघटनेच्या अभ्यासात या समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञाला अभ्यासाचा मोठा वाव आहे. आणि यामधूनच ते या संघटनेच्या अभ्यासामध्ये मोठी भर टाकू शकले. लोक प्रशासनाच्या अभ्यासात प्रशासकीय संघटनांचा अभ्यास सुरुवातीपासूनच करण्यात येतो. प्रशासकीय खाते, विभाग, शासकीय प्रमंडळे यांचा अभ्यास हा लोक प्रशासनामध्ये करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जगातील सगळ्याच देशांमध्ये शासनाच्या जबाबदाऱ्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर अनेक देशांना स्वातंत्र्य प्राप्त झाले. आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतासारख्या अनेक राष्ट्रांनी त्या ठिकाणी समाज कल्याणाची भूमिका किंवा कल्याणकारी राज्याची संकल्पना याचा स्वीकार केला. याचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी पालकत्वाची भूमिका ही वाढीस लागली. आणि त्यामधून शासनाची कार्य आणि जबाबदाऱ्या ह्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या. कारण त्या ठिकाणी शासनामार्फत पालकत्वाची भूमिका ही स्वीकारलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळं ज्या दृष्टीने या पालकत्वाची भूमिका ही त्या शासनाची जी त्या ठिकाणी स्वीकार करण्यात आली, त्याचबरोबर अनेक प्रशासकीय संघटना नव्याने स्थापन करण्यात येऊ लागल्या. नवीन प्रकारची कामे शासनाला पार पाडावी लागत आहेत. कारण जगातील बहुतांश देशांनी कल्याणकारी राज्याची संकल्पनेचा या ठिकाणी स्वीकार केला. हुकुमशाही व मर्यादित सरकार ह्या संकल्पना आता दुसऱ्या महायुद्धानंतर प्रामुख्याने नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. लोकशाहीची या संकल्पनेतून साहजिकच आधुनिक राज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली व त्यासाठी शासनाला नवीन प्रशासकीय संघटना निर्माण कराव्या लागत आहे. प्रशासकीय संघटनेच्या आकारात वेगाने वाढ होत आहे. संघटनांची संख्या ही सुद्धा प्रामुख्याने वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. तसेच संघटनेची कार्यपद्धती सुद्धा गुंतागुंतीची ही होत असलेली आपल्याला दिसून येते. परिणामतः प्रशासकीय संघटनेच्या आकारात व संघटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या प्रशासकीय कार्याला समजून घेणे या बाबीला लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये मोठे महत्त्व प्राप्त झाले. अशा प्रकारे एक ढोबळमानेने या ठिकाणी विचार केला तर आपल्याला संघटनेचा विचार हा प्रामुख्याने फार व्यापक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. कारण ह्या संघटनेमध्ये आपण बघतो की यांत्रिकी आणि मानवी या दोन्ही दृष्टिकोनातून याकडे
बघणे आपल्याला मोठ्या प्रमाणावर क्रमप्राप्त ठरणार आहे. आता मात्र संघटनेची व्याप्ती, संघटनेची संख्या, संघटनेचे आकार जर या ठिकाणी आपण बघितले तर ते आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर वाढत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण की याला सर्वात महत्त्वाचं कारणीभूत असणारा जो काही घटक आहे तो घटक म्हणजे की शासनाचे नवनवीन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाला पारंपरिक तसेच विकासात्मक असे नवनवीन स्वरूपाची कार्य ही या ठिकाणी पार पाडावी लागत आहे आणि त्यामुळे ह्या बाबी या ठिकाणी दिसून येतात. या संघटनेचा शास्त्रशुद्ध स्वरूपाचा अर्थ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद. आज आपण प्रामुख्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने संघटना म्हणजे काय हे या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की एक सामूहिक उद्देश या अनुषंगाने एक व्यक्ती अथवा त्याचा समूह हा एकत्र येऊन तो सामूहिक उद्देश साध्य करण्यासाठी एकत्रितरित्या निरनिराळ्या स्वरूपाची कार्य करीत असतात. या प्रक्रियेला आपण संघटना असे म्हणतो. या ठिकाणी आपण आज हे संघटना आणि त्याचा शास्त्रशुद्ध अशा पद्धतीने अर्थ या ठिकाणी आज आपण समजावून घेणार आहोत. तर